हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज पुन्हा एकदा माझी सकाळी नवीन व्लॉगला सुरुवात होत आहे। तर आज आहे रविवार आणि आज मी फुल डे रूटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर त्या अगोदर सर्वात अगोदर तर इथे मी बाल्कनीची एक टूर दाखवलेली आहे, पाहू शकता। तर सध्या पाऊस नाही तरी पण थोडंसं वातावरण थंड असल्यामुळे सर्व झाडं हे हिरवेगार झालेले आहेत। तर सकाळी आरुष 8 वाजता ट्युशनला गेलेला आहे, कारण त्याचा दर रविवारी पेपर असतो आणि नंतर मी व्लॉगिंगला सुरुवात केलेली आहे। तर इथे पाहू शकता मी हे जे काल झाड कट केलं होतं आणि याला सुंदर असं फूल आलेलं आहे, पाहू शकता। आणि परत याची कळी सुद्धा थोडी उमलत आहे। हे दोन्ही झाडाला हवा लागावं म्हणून मी हे पूर्ण कट करून घेतलेलं आहे। तसं पण मी दरवर्षी याची कटिंग करतच असते आणि या झाडांना सुद्धा रोज फुलं येतच आहेत। आणि याचे जे डॅमेज झालेले फुलं असतात ते मी असे सकाळी काढून टाकते। तर चला तर मैत्रिणींनो, जास्त वेळ न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे पाहू शकता आमची नेमकी चहा पाणी झालेली आहे आणि सर्व किचन वट्यावर पसाराच पडलेला आहे। हे लक्ष्मीसाठी दूध थंड होण्यासाठी ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर मी हे तेलाचे मसाल्याचे डबे रात्रीच घासून ठेवले होते। तर इथे मी हे डबे सेट करत होते। तर मी 15 दिवसातून एकदा हे तेलाचे आणि मसाल्याचे डबे घासतच असते आणि ते रविवारीच घासत असते। पण आज थोडा दुसरंच काम होतं, मला शॉपिंगला सुद्धा जायचं होतं थोडंसं, त्याच्यामुळे मी रात्रीच थोडासा वेळ काढून हे पूर्ण घासून ठेवलेले आहेत, म्हणजे मला आता भरता येतील। आणि जर शनिवारी जर वेळ नाही भेटला तर मी रविवारी घासत असते आणि सकाळी घासते आणि संध्याकाळी लगेच भरून ठेवते। सकाळचा स्वयंपाक झाला की घासून घेते आणि दुपारच्या स्वयंपाकाच्या अगोदर मी हे पूर्ण भरून ठेवत असते। तर आता माझे बाकीचे सर्व कामं राहिलेले आहेत, कारण आरुषला ट्युशनला सोडल्यानंतर मी थोडासा मोबाईलच पाहत बसलेले होते, त्याच्यामुळे आज पूर्ण कामं पेंडिंग राहिलेली आहेत। तर अगोदर मी सर्व बाकीचे कामं करून घेणार आहे आणि नंतर तुमच्यासोबत मी थोडं शूट करणारच आहे। आणि आज नाश्त्यासाठी मी पोहे बनवणार आहे। तर पोह्याची फुल रेसिपी मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे। तर रेसिपीमध्ये मी मोकळे पोहे दाखवलेले आहेत आणि सर्वांना मोकळेच पोहे आवडतात, पण आमचं थोडं वेगळं आहे। आमच्या दोघांना सुद्धा थोडेसे चिकटच पोहे आवडतात, कारण त्याने काय होते, टोटरासुद्धा भरले जात नाही आणि खायला खूप यम्मी लागतात। जर तुम्ही बनवत नसाल तर एकदा नक्की ट्राय करा। पोहे बनवून झाल्यानंतर थोडासा पाण्याचा शिडकावा मारायचा, म्हणजे पोहे एकदम चिकट होतात थोडेसे। तर इथे पाहू शकता मी नाश्त्यासाठी पोहे बनवलेले आहेत आणि त्याच्यानंतर लक्ष्मीसाठी इथे मी सॅरलॅक बनवलेला आहे। तर इथे मी मसाला डबा सुद्धा भरून घेतलेला आहे पोहे करत, कारण पोह्यासाठी सुद्धा सामान लागणार होतं आणि तेल सुद्धा मी इथे काढून ठेवलेलं आहे। तर दर रविवारी माझं हे काम असतंच। आणि त्याच्यानंतर सकाळी आरुषला सुद्धा मी ॲपल दिलं होतं आणि लक्ष्मीला सुद्धा उठल्यावर ॲपलच दिलं होतं दूध पिल्यानंतर, कारण आज थोडं नाश्त्याला लेट झालेला आहे। कारण सकाळी लक्ष्मी सुद्धा परेशान करते आणि लक्ष्मीचे पप्पा आरुषला ट्युशनहून सोडून भाजीपाला आणायला गेले होते, त्यांना सुद्धा तिकडं वेळ झाला होता। तर मी 8 दिवसाचा भाजीपाला शाळा सुरू असल्यावर एकदाच भरते। तर पूर्ण नाश्ता वगैरे आवरून घेणार आहे आणि भांडे सुद्धा राहिलेले आहेत, चहा पाण्याचे वगैरे। तर भांडे किचन वटा सर्व आवरून घेणार आहे आणि नंतर मी भाजीपाला निवडून ठेवणार आहे, कारण 8 दिवसाचा मी एकदाच भाजीपाला निवडून ठेवत असते। तर आता अगोदर आम्ही नाश्ता करून घेतो। सर्व मी भांडे वगैरे किचन वटा आवरून लक्ष्मीला झोपवायला गेले आणि थोडा वेळ मी सुद्धा आराम केला। तर आता जवळजवळ 2चा टायमिंग आहे आणि आता मी हे
पूर्ण भाजीपाला धुवून चिरून वगैरे ठेवणार आहे। तर सर्वात अगोदर मी किचन वाटा पूर्ण साफ करून घेतला होता आणि साफ केल्यानंतर पूर्ण भाज्या मी किचन वाट्यावरच ओतून घेणार आहे। आणि सर्व ओतून घेतल्यानंतर काय करायचं आपल्याला, ज्या फळभाज्या आहेत त्या पूर्ण एका मोठ्या ताटामध्ये ठेवायच्या आहेत आणि थोड्याशा पाण्यामध्ये मुरवत ठेवायच्या आहेत, म्हणजे जे एक्स्ट्रा वगैरे माती वगैरे असते ती मुरल्या जाते आणि व्यवस्थित निघते। तर कांदे बटाटे मी एकदाच घेतले होते आणि कांदे तर घरचेच आहेत, बटाटे मी एकदाच घेतले होते आणि लसूणसुद्धा घरचंच आहे, अद्रकसुद्धा मी एकदाच घेते, त्याच्यामुळे ते मी इथं आणलेलं नाही। तर जेवढ्या मला आठवड्याभरासाठी लागतात भाजीपाला तेवढंच मी इथे घेऊन आलेली आहे, कारण आमच्याकडे 2 टाईम भाज्याच असतात, जास्त आम्ही डाळ वगैरे खात नाहीत। तर कोरोनापासून सवय लागलेली आहे हे भाजीपाला स्वच्छ धुवायची। तर या अगोदर मी याच्यामध्ये मीठ आणि व्हिनेगर टाकलं होतं, पण तो थोडासा व्हिडिओ घ्यायचाच राहिला, कारण काय होतं कधी कधी कॅमेरा ट्रायपॉडला लावलेला असतो आणि ते लगेचच बंद पडतो। तर मी व्हिनेगर आणि थोडंसं मीठ टाकून त्या भाज्या पूर्ण मुरत ठेवलेल्या आहेत। तोपर्यंत मिरच्या वगैरे निसून घेते। जर मिरच्या व्यवस्थित निसून स्वच्छ धुवून कोरड्या करून जर फ्रीजमध्ये ठेवल्या तर त्या व्यवस्थित टिकतात। तर तशा तर ह्या 8 दिवसाच्या अगोदरच मिरच्या खतम होणार आहेत, तरी पण आपण स्वच्छ ठेवायचं काम आपलं करून घ्यायचं। आणि ज्या भाज्याला जास्त वेळ लागतो चिरण्यासाठी त्या लगेच मी चिरून ठेवत असते, जसं की ह्या शेंगासुद्धा मी चिरून ठेवणार आहेत। आणि जी भेंडी आहे ती भेंडी मी तशीच स्वच्छ धुवून ठेवणार आहे। किंवा मी काय करते कधी कधी ज्या दिवशी मला भेंडी बनवायची आहे त्या दिवशीच मी धुवत असते, पण सर्वात अगोदर भेंडी जरी धुतली तर पूर्ण कोरडी होईपर्यंत आपल्याला ती भेंडी चिरायला जमत नाही, त्याच्यामुळे जेव्हा आणली तेव्हाच भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची। तर पूर्ण भाजीपाला मी व्यवस्थित निवडून घेतलेला आहे। तर दिसायला खूप कमी वेळा दिसतो पण खूप वेळ खातो। तर सर्वात अगोदर मी लक्ष्मीला झोपी घातलं होतं आणि नंतरच मी या कामाला लागलेली आहे। तर आज आम्हाला जायचं आहे थोडंसं शॉपिंगला, तर मला 4 वाजेपर्यंत सर्व गोष्टी आवरून घ्यायच्या आहेत। तर इथे पाहू शकता मी पूर्ण भाजीपाला धुवून निसून ठेवलेला आहे स्वच्छ। तर मिस्टर आणि आरुष गावाकडे गेलेले आहेत, तर ते येईपर्यंत मला जेवढे कामं होतील तेवढे आटपून घ्यायचं आहे आणि शक्य झालं तर मी थोडंसं संध्याकाळच्या स्वयंपाकाचं भाजी वगैरे बनवून जाईल, तर नाही झालं तर मग आल्यावर काहीतरी शॉर्टकटमध्ये बनवेल, कारण बाहेर जर मार्केटला गेलं तर खूप वेळ लागतो, कारण इथून मार्केटसुद्धा दूर आहे आणि गेल्यावर आपल्या लेडीजचं तर असतेच, एक घ्यायला जातो आणि 10 गोष्टी घेऊन येतो। तर आज मला दुसऱ्या चॅनलसाठी उलनची शॉपिंग करायची आहे आणि उलनची शॉपिंग करायची म्हणलं की खूप वेळ जातो, त्याच्यामुळे शक्य होईल तेवढे मी कामं पूर्ण बाहेर जायच्या अगोदरच आटपून घेणार आहे, कारण येता येता बराचसा वेळ होणार आहे। आणि लक्ष्मीसुद्धा झोपलेली आहे, ती उठेपर्यंत पटपट जेवढे होतील तेवढे कामं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर इथे पाहू शकता मी पूर्ण भाजीपाला स्वच्छ धुवून ठेवला होता आणि इथे थोडासा गर्दा भरायचा राहिलाच होता आणि ह्या शेंगासुद्धा चिरायच्या राहिल्या होत्या। तर म्हणलं लक्ष्मी झोपलेली आहे आणि आपण व्हिडिओचं काम करावं, म्हणून मी हे सर्व काम असेच सोडून इकडे व्हिडिओ करण्यासाठी आले होते। तर अगोदरच मी दाखवलं होतं ही माझी वर्किंग रूम आहे म्हणून। तर इथे मी हा छोटासा सनफ्लावरचा व्हिडिओ करत होते आणि पाहू शकता एकच पॅटल राहिलेली आहे आणि ह्या मॅडम उठून बसलेल्या आहेत। तर आता माझा हा व्हिडिओ असाच राहणार आहे, कारण त्या चॅनलवर मी माझ्या सबस्क्रायबरला प्रॉमिस केलं होतं की मी आठवड्यातून 5 तरी व्हिडिओ अपलोड करेल, पण त्या चॅनलवरचे जे माझे व्ह्यूज आहेत ते पाहू शकतात, कारण ह्या मॅडम मला करूच देत नाहीत। आता हे एकच पॅटर्न जवळजवळ 5-10 मिनिटाचंच काम राहिलेलं आहे, तर हे डायरेक्ट आता मला संध्याकाळीच करावं लागणार आहे लक्ष्मी झोपल्यावर।
तर बरेच सबस्क्रायबर म्हणत असतात की डेली व्हिडिओ टाकत जा, डेली व्हिडिओ टाकत जा. तर याच्यामुळे माझे डेली व्हिडिओ येत नाहीत. तरीसुद्धा मी प्रयत्न करणार आहे की आठवड्यातून माझे 5 व्हिडिओ तरी येतीलच. तर आज नाही झालं तर उद्या मी हा व्हिडिओ अपलोड करणार आहे. तसं होईल तेवढं शक्य तर मी आजच करून घेणार आहे, कारण 10 मिनिटाचंच काम राहिलेलं आहे. आणि जवळजवळ हा जो व्हिडिओ तुम्हाला 10 मिनिटामध्ये दिसतो त्या व्हिडिओला 1 ते सव्वा तास बनवायला लागतो. तर हे पाहू शकता मैत्रिणींनो, मी लक्ष्मीला मांडीवर घेऊन हे व्हिडिओ कंप्लीट करून घेतलेला आहे, कारण 5 ते 10 मिनिटाचाच राहिला होता. आणि तेवढ्यासाठी माझा आज व्हिडिओ जात नव्हता चॅनलवर, म्हणून मी तिला घेऊनच कंप्लीट केलेला आहे. आणि आता मॅडम पाहू शकता इकडे, तर मॅडमच विणणार आहेत. लक्ष्मी, तर पाहू शकता मॅडमचं विणकाम. तर आता मी अगोदर लक्ष्मीचा आवरून घेणार आहे, तिचा खाऊ वगैरे चारणार आहे आणि नंतर माझा आवरणार आहे, कारण जवळजवळ 3:30चा टायमिंग झालेला आहे. तर मी लक्ष्मीला उपमा वगैरे करून तिचं जेवण वगैरे आवरून घेतलं. त्याच्यानंतर मला सुद्धा थोडीशी भूक लागली होती, कारण सकाळी पोहेच खाल्ले होते, म्हणून मी ते रव्याचे इन्स्टंट आप्पे बनवायला घेतलेले आहेत. तर आपण लेडीज असंच असतं, सर्वांसाठी सगळंच करतो, कधीच कंटाळा करत नाहीत, पण स्वतःसाठी खूप सारा कंटाळा येतो. मला तर येतो, तुम्हाला येतो की नाही नक्की मला कमेंट करून कळवा. तर मी हे आप्पे असेच लोणच्यासोबतच खाल्ले, कारण भरपूर कामंसुद्धा राहिले होते. नंतर आरुषचे पप्पा देखील आले होते. तर आम्ही सर्व आवरून मार्केटला गेलो. तर मार्केटहून यायला खूप उशीर झाला आणि मग आल्यावर घाईघाईने मी स्वयंपाक बनवायला घेतला. तर आज मी कढी खिचडीच बनवणार आहे. तर इथे माझ्यासाठी खास माझा भाऊ मला भेटायला आला होता. तर मग आमचा अगोदर कढी खिचडीचा प्लॅन होता, तर माझा भाऊ आल्यामुळे मी इथे भज्याचा सुद्धा प्लॅन बनवलेला आहे. आणि लक्ष्मीची मस्ती पाहू शकता. तर तो लक्ष्मीला खेळवण्यासाठीच येतो. आणि आम्ही मार्केटला गेलो की तो घरी आला होता. नंतर त्याचा कॉल आला, तर मी त्याला बोलले थोड्या वेळाने येतो. तर तो लगेच आला होता. तर इथे माझं चाललं होतं आले आले त्याला गप्पा पण मारत होते आणि एकीकडे खिचडीला फोडणी देत होते, एकीकडे कढीला फोडणी देत होते आणि भज्याचं सुद्धा सामान बनवायचंच होतं. तर मिस्टर त्याला सांगत होते, जर भज्याचं सामान जर बनवलं असतं तर तिने मधल्या गॅसवर भज्याचं सुद्धा ठेवलं असतं. तर असंच असतं आपल्या लेडीजचं. जेव्हा कामं करायला लागलो की जसं की आपल्याला 10 हाताचं बळ येतं. आणि माझं डेलीचं सुद्धा असंच असतं. डेली मला मल्टीटास्किंग करावीच लागते, कारण लहान मुलं म्हणलं की आपल्याला जेवढा वेळ भेटला तेवढं फटाफट काम आवरण्यातच घालावं लागतो, कारण आपल्यावर मुलांची सुद्धा जिम्मेदारी असते. मुलांना जर सांभाळायला कोणी नसलं तर या पद्धतीनेच कामे करावे लागतात. तर इथे मी सिंपल कढीला फोडणी दिलेली आहे. तर मी मिक्सरमध्येच आलं, लसूण, मिरची काढून घेतली आणि त्याच्यामध्येच मी दही आणि जे बेसन असतं ते सुद्धा फेटून घेतलं, म्हणजे लवकर होते. आणि त्याच्यानंतर फोडणी टाकायला घेतलेली आहे. इथे मी फोडणी टाकल्यानंतर हळद घातलेली आहे. जर फोडणीत घातली तरी चालते, पण वरून जर घातली तर कढीला खूप छान रंग येतो. आणि साईडला इकडे माझं खिचडीची सुद्धा फोडणी तयारच आहे. आणि हे शूटिंग अगोदर तर माझा भाऊ करत होता, पण तो एवढा कन्फ्यूज झाला. माझ्या हात अगोदर इकडे पळायचे तिकडे पळायचे, तर तो तर खूपच हसत होता आणि खूप कन्फ्यूज झाला होता. नंतर मिस्टर आले. तर व्हिडिओ तर बनवायचाच होता, कारण मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं आज दिवसभरात मी जे जे करेल ते मी शॉर्टकटमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इकडे माझी कढीसुद्धा झालेली आहे आणि खिचडीलासुद्धा फोडणी दिलेली आहे. तर हे पाहू शकता, कढीला रंग किती सुरेख आलेला आहे आणि खूपच स्वादिष्ट झाली होती कढी. त्याच्यानंतर मी खिचडी मधल्या गॅसवर ठेवली आणि इकडे भजेसुद्धा बनवायला घेतलेले आहेत आणि सोबतच किचन ओटा पूर्ण आवरून घेतलेला आहे. आणि भजे बनवत बनवत मी हा पूर्ण भाजीपाला स्टोअर करून घेणार आहे. आणि जे शेंगा होत्या त्या शेंगासुद्धा मी जायच्या अगोदर चिरून घेतल्या होत्या. आणि तिथे आम्हाला उलन वगैरे तर काही भेटलीच नाही, म्हणून लगेच मी किराणा इथे घेऊन आले. तर काही किराणा सोडला होता, काही तसाच राहिला होता, कारण आल्या आल्या मी स्वयंपाकालाच लागले. आणि काही आरुषने सोडून ठेवला होता, कारण लेकरांना असते काहीही आणलं तरी त्यांची एक्साइटमेंट अशी असते की त्यांना उघडून सगळंच पाहायचं असतं. आणि जर मी किराणा आणला नसता तर माझी चक्कर व्यर्थच गेली असते, म्हणून मी काही किराणा आणि घरामध्ये लागणाऱ्या काही वस्तू घेऊन आले. तर
मला वुलन कुठेच मिळाली नाही आणि खूप सारे दुकानदार म्हणले की आणखीन स्टॉक आला नाही, जेव्हा येईल तेव्हा मी परत जाईल. खूप साऱ्या दुकानदारांनी नंबरसुद्धा घेतलेला आहे, आल्यावर ते कॉल करतो म्हणले. जेव्हा कॉल करतील तेव्हा मग मी घेऊन येणार आहे. आणि नंतर मग भजी वगैरे बनवली आणि आम्ही सर्वांनी जेवण करून घेतलं. त्याच्यानंतर मी काहीही शूट केलं नाही. तर मैत्रिणींनो, आजचा हा माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर असेच नवनवीन व्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा. तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.